जबरदस्त नजारा दिसायला लागलाय. हो जिकडे जागा भेटो तिकडे माणसं चालली ती आंघोळीला. आपण काय जरा तरुण मुलांना विचारू की तुम्हाला वारीत आल्यावर कसं वाटतंय. हा पहिल्यांदा तुमचं नाव सांगायचं. नाव अनिकेत आप्पासाहेब माने. हा मी कवठळीवरून आलोय. जवळजवळ 5 ते 7 वर्ष झालं मी वारी करतोय. आपण वारी करण्याचं कारण काय. कारण काय म्हणजे जिथं कुठं काय भेटत नाही ती इथं आल्यानंतर भेटते. म्हणजे मन शांत. मन शांत. संतांनी सांगितलंय जाता पंढरीची सुख वाटी जीवा. ह्याच्यात काय खोटं नाही. वारीला यायचं कारण म्हणजे आता तुम्ही बघितलं लाखोनं पब्लिक असते. हो त्याच्यातला एकही माणूस उपाशी घरी जात नाही. उपाशी जवळजवळ हा जे अंदाजे तुम्ही बघितलं तर 10 ते 15 दिवसाचा हा कार्यक्रम असतोय. ह्या 15 दिवसात एकही माणूस उपाशी जात नाही. आणि इथं आल्यानंतर जे काही भेटतंय ते आपल्याला कुठंच भेटत नाही. तरुण मुलांनी इकडे यावं असं वाटतंय का. सर्व तरुण मुलांनी इकडे यायचं का. यावं नक्की यावं. वर्गाचं शिक्षण करण्यात स्टार्टिंगला सुरुवातीला 25 वर्ष शिक्षणात आणि लहानपणात जाते. आणि मग ते म्हणतात म्हातारपणी आम्ही वारी करू म्हणते. तर आपण वयाच्या 40च्या 50च्या पुढे गेल्यानंतर परमार्थ करू. 25च्या नंतर त्यांचा परपंच चालू होतोय. परपंचात त्यांना वेळ भेटत नाही आणि वेळ नाही भेटला की त्यांचा परमार्थ राहून जाते. त्याच्यामुळं मला सगळ्यांना सांगणं आहे तिथं या 4 दिवस थांबा राहावा मग तुम्हाला कळेल की काय आहे. जसं आता सध्या प्रयागराजमध्ये आपण बघितलं भारतात सगळ्यात मोठं तसं ह्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सोहळा जर म्हणलं तर ह्या पंढरपूरमध्ये आहे. काय काय माणसं कारण सांगते ती किंवा तिथे आम्हाला टाइम नाही त्यांना काय सांगायचं. टाइम नसणाऱ्यांना कधीच त्यांना टाइम भेटणार नाही. जी म्हणतात ना मला टाइम नाही त्यांना कधीच त्यांच्या आयुष्यात टाइम भेटणार नाही. तिथं येण्यासाठी टाइम नाही. तिथं तुम्ही एकदा या मनानं आपोआप वेळ तुम्हाला टाइम भेटत जाईल असं मी सांगेन प्रत्येकाला. चपात्या बनवायचा कार्यक्रम चालू आहे. बसताना तर नीट बसत जा वाटते. ती वीज जाता ही तरी उभं कुशल बसायचं. सांग ती ही घ्या. ही दिवस चालू जाणार. काढतो सगळं जेव्हा सगळं येतो शेड. या असला बारका गॅस असते असल्या गॅसवर चालतंय. इकडे धुवायला लागली तिने. इकडे बघा आता करतो नाश्ता. वेगळा कसला मोठा मंडप. मंडपाला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ ना. ए सार्थक वर बघ रे. बस होय. इथं असं भक्तनिवास पण आहे जिथं तुम्ही येऊन राहू शकता. हे असं असतं भक्तनिवास. आता कसं ऊन नाही ह्या बाजूनं त्याच्यामुळे ती क्लिअर येत नाही व्हिडिओ. आता नुसतं आम्ही हिंडतो. आता काहीच आज काम नाही. आज नुसतं हिंडायचं. सगळे दुकानं बिकानं बघायचे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ही मेन पूल आहे आणि ही आहे चंद्रभागा नदी. सगळ्यांचं स्नान चालू आहे. साड्या वेळा वाळू घातलेल्या सगळ्याकडे. तिकडं पण आता फक्त उद्या बघायची गर्दी कशी आहे.
तिकडे तर लय गर्दी आहे, आता दिसणार नाही उन्हामुळं. बाई तर ही आहे माझी कवठाळी. इथून आमची वारी चालू होती. सगळ्यात महत्वाचं वारी ह्या शब्दाचा अर्थ काय, तर मी पहिल्यांदा ही बघा बारकं पोरग. चला आता तुम्हाला सांगतो वारी ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, तर येरझर म्हणजे कसं जाणं आणि येणं असते, त्याच्यामुळं ह्या शब्दाला वारी म्हणतात. तर सोपं पडते ना. तर आता जाण्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. ही गाडी, या गाडीमध्ये आमचं सगळं सामान आहे. इकडे ती बांधायला लागली ती पोस्टर. ह्या वारीची परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे. सगळे जे संत होते ना मोठमोठे, तर सगळ्या संतांनी ही पंढरपूरची वारी केलेली. आणि जे हे साधू संत होते हे फक्त महाराष्ट्रातले नव्हते, तर ते कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून पण आलेले होते. म्हणून पंढरपूरच्या वारीमध्ये ना कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इकडून पण सगळ्या वाऱ्या येते. त्या तुमच्या मनात ही प्रश्न हमखास आला असेल की पंढरपूर आणि ही कन्नड लोक, आंध्र प्रदेशची लोक ह्यांच्यामध्ये एवढा संबंध कुठून आला. तर कर्नाटकमध्ये एक शहर आहे हम्पी म्हणायचं. त्या हम्पीचा जो राजा होता ना कृष्णदेवराय, त्यांनी ना आपल्या विठ्ठलांची मूर्ती घेऊन गेले होते आणि त्यांनी मग तिथं परत नवीन एक विठ्ठलांचं मंदिर बांधलं. ते मंदिर अजून तिथं आहे. आणि आपण जे आपल्या 50च्या नोट्यावर जे हे आहे ना ते रथ, तो त्या मंदिराच्या समोरचाच आहे. पण आता तुम्ही आमच्या मंदिरासमोरचं कार्यक्रम बघा. आता इथं फुगड्या खेळते त्या बाया. तसं तर तुम्हाला पांडुरंग आणि पुंडलिकांची स्टोरी तर माहितीच आहे, पण त्या स्टोरीच्या अगोदर काय काय घडलं का नाही त्याची तुम्हाला मी बॅक स्टोरी सांगतो. तर द्वापर युगामध्ये ना एक राजा होता मुचकुंद नावाचा. त्याचं त्या काळातल्या जे राक्षस होते ना त्यांच्याबरोबर त्यांचं युद्ध चालू होतं. मग तेव्हा त्या राजानं सगळ्या देवांकडे मदत मागितली आणि त्यांच्याकडनं वर प्राप्त केला आणि त्यानं ती लढाई जिंकली. पण नंतर त्यानं एक वर मागितला की म्हणला आता मी लय थकलोय म्हणला, आता मला आराम करायचा म्हणला. आणि त्यांनी असं म्हणला की आता मी ज्या ठिकाणी आराम करेन तर तिथं जर माझे कोणी निद्रानाश केला, म्हणजे जर माझी कोणी झोपमोड केली तर ते भस्म होईल. आता तेव्हाचा काळ होता द्वापरयुगातला. आणि द्वापरयुगात कोण होतं तुम्हाला माहिती आहे, श्रीकृष्ण. मग तेव्हा काय झालं होतं, श्रीकृष्ण आणि एका राक्षसामध्ये ना भांडण झालं होतं. पण त्या राक्षसाला ना एक वर प्राप्त होता की त्याला कुठलाच देव मारू शकत नव्हता. मग तेव्हा श्रीकृष्णांनी एक अक्कल लढवली आणि त्यांनी त्याला त्या गुहेजवळ आणलं ज्या ठिकाणी मुचकुंद नावाचा राजा आराम करत होता, म्हणजे झोपला होता. आणि मग काय ती राक्षस आला आतमध्ये गुहेमध्ये. आणि गुहेमध्ये गेल्यावर मग श्रीकृष्णाने तर त्याचा जे शेला होता ना, त्यांचा शेला माहिती ना कसा आहे तो कपडा, तो त्यांनी त्या राजाच्या अंगावर टाकला. आणि ही राक्षस ही फुल्ल रागात होता. ह्याला वाटलं ही श्रीकृष्णच आहेत म्हणून त्यानं त्यांच्यावर प्रहार केला. प्रहार केल्यावर मुचकुंद राजा उठला रागात आणि त्याला तर त्यानं ती वर मागितला होता की मला जर कोणी झोपमोड केली तर ती भस्म होईल. आणि काय मग झालं ही भस्म. मग आता एवढं सगळं झाल्यावर मग तो राजा म्हटला माझ्या अंगावर कपडा कोण टाकला. तेव्हा मग श्रीकृष्ण बाहेर आले आणि त्यांनी मग ती जी काही सगळी घटना घडली होती ना ती सगळी सांगितली. मग तेव्हा तो राजा म्हणला की मला आता तुम्ही नंतर कधी भेटणार. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुला मी पुढच्या जन्मात नक्की भेटतो. मग पुढच्या जन्मामध्ये मुचकुंद राजाचा जन्म होतो पुंडलिकाच्या रूपामध्ये. आता ह्या जन्मामध्ये पुंडलिकाचं जीवन थोडं वेगळं असणार ना, सेम टू सेम असलं काय, नवीन जन्म घेतला ना. तर मग हा बाई होता बायकोच्या आहारी. तो आई वडिलांची सेवा करत नव्हता आणि हा बायकोची सेवा लय करायचा. मग तुम्हाला आता कळालं असेल हे युग कुठलं होतं, तर हे युग आहे कलियुग. आणि भक्त पुंडलिक कलियुगामध्ये जन्मले होते. मग पुंडलिक आणि त्यांची बायको ते ह्यांना ना काशीला जायचं होतं. मग जेव्हा हे काशीला जात होते ना तेव्हा यांची भेट एका मुनी संग झाली, कुक्कुट मुनी.
आणि हे जे मुनी होते हे आईवडिलांची निस्सीम भक्ती करत होते. मग हे बघून पुंडलिकाची दृष्टी थोडी बदलली. हे माघारी आले आणि मग तेव्हापासून यांनी त्यांच्या आईवडिलांची सेवा चालू केली त्याने. मग त्यांची ही आईवडिलांची सेवा बघून पांडुरंगांच्या रूपामध्ये श्रीकृष्ण आले आणि मग काय पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. विटेवर उभा केलं ते बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. सांगायची तुम्हाला गरज नाही. आता तुम्हाला सांगायची गरज आहे. आता आम्ही कुठं कुठं जाणार काय काय करणार ते चला. आता आम्ही चाललोय कळमणला. आता हे कळमणचे गाव आहे ना हे आमच्या गावापासून 3 किलोमीटर आहे. कारण आता आम्हाला जायचं आहे पंढरपूरला. आता पंढरपूरला जाताना ही गावं लागतात सगळे. कळमण, मसले, डिकसळ, नरखेड, बाकीची पुढची गाव आहे ती तुम्हाला मी नंतर सांगतो. कारण त्याचं सगळी नावं काय मला आता आठवत नाही ती. बोल सगळ्यांना गोलाकार मध्ये आरे ज्ञानोबा सारा मधले बाजूला सरका मधले मोकळे बाजूला मधले लोक बाजूला बाहेर चला. Cismilho, jangan lupa itu.